फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीज. बँकिंग कंपन्यांना आपली अंतिम खाती तयार करावी लागतात. ही अंतिम खाती तयार करताना पुस्तपालनाच्या नियमांचा अवलंब करावा लागतो. तरी पण बँकिंग व्यवसायातील जे व्यवहार असतात ते वेगळे असतात. त्याचप्रमाणे बँकिंग नियमन कायद्यामध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या आणि रिझर्व्ह बँकेच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, या सर्व बाबी लक्षात घेऊन बँकिंग कंपनीची अंतिम खाती तयार करण्यात येतात. 31 मार्च 1992 पासून नवीन प्रारूपामध्ये बँकिंग कंपन्यांची अंतिम खाती लिहिण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि या नवीन प्रारूपालाच उदग्र प्रारूप असं म्हणतात. उदग्र म्हणजे अशा उभ्या फॉर्मॅटमध्ये अंतिम खाती लिहिली जातात. म्हणजे एकाखाली एक पद, डेबिट क्रेडिट अशा दोन बाजू न करता एकाखाली एक पद, किंवा लॅबिलिटी बॅलन्स शीट असेल तर लॅबिलिटी आणि असेट्स असे दोन भाग न करता एकाखाली एक पद लिहिली जातात. तर यालाच नवीन उदग्र प्रारूप असं म्हणतात. नवीन प्रारूपानुसार अंतिम खाती कशी तयार करावीत व बँकिंग नियमन कायद्यांतर्गत कोणत्या दक्षता घ्याव्यात याबाबत रिझर्व्ह बँक वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि तत्व निर्गमित करत असते. या सूचना व तत्व विचारात घेऊन प्रत्येक बँकिंग कंपनीला दरवर्षी 31 मार्चला आपली अंतिम खाती तयार करावी लागतात. बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदीनुसार बँकिंग नियमन कायद्यामध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार बँकेच्या अंतिम खात्यात नफा तोटा खाते व ताळेबंद यांचा समावेश होतो. ताळेबंदाचे 12 शेड्यूल आणि नफा तोटा खात्याचे 5 शेड्यूल असे एकूण 16 ते 17 शेड्यूल आपल्याला या ठिकाणी तयार करावे लागतात. तर हा आहे नफा तोटा खात्याचं प्रारूप. बँकिंग नियमन कायद्याच्या 3ऱ्या परिशिष्टातील प्रपत्र ब नुसार निर्धारित केलेल्या प्रारूपामध्ये नफा तोटा खाते तयार करावे लागते. नफा तोटा खात्यातील उत्पन्न व खर्चाच्या एकूण 5 शीर्षकांचे एकूण 4 परिशिष्टामध्ये शेड्यूल नंबर 13, 14, 15 आणि 16 वर्गीकरण करण्यात आले आहे. नवीन प्रारूपानुसार नफ्याचे नियोजन सुद्धा नफा तोटा खात्याचाच एक स्वतंत्र भाग म्हणून या ठिकाणी ॲप्रोप्रिएशन 4थ्या नंबरवर दाखवलेला आहे. ॲप्रोप्रिएशन तर हा आहे नफा तोटा खात्याचा प्रारूप, उभ्या स्वरूपातला प्रारूप. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. पहिलं कॉलम आहे पर्टिक्युलरचं, दुसरं आहे शेड्यूल नंबर, त्या पदाचं शेड्यूल नंबर किती आहे, आणि शेवटचा जो कॉलम आहे त्यामध्ये अमाऊंट दर्शवायची आहे. तर यामध्ये पहिलं जे हेड दाखवलेलं आहे ते म्हणजे इन्कम. इन्कम म्हणजे काय? उत्पन्न. त्यानंतर दुसरं त्या इन्कम या हेड अंतर्गत काय काय दाखवायचं आहे तर इंटरेस्ट अर्न म्हणजे रिसिव्ड, या बँकिंग कंपनीला प्राप्त झालेलं उत्पन्न शेड्यूल नंबर 13 मध्ये येत असतं. त्यानंतर अदर इन्कम, बँकेला प्राप्त होणाऱ्या व्याजा व्यतिरिक्त इतर मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश हा अदर इन्कम मध्ये करायचा असतो. यासाठी शेड्यूल नंबर 14 तयार करावं लागते आणि त्याची जी काही टोटल असेल ती या ठिकाणी दर्शवावी लागते. या दोन पदाची टोटल म्हणजेच त्या बँकिंग कंपनीची टोटल इन्कम, टोटल उत्पन्न
त्यानंतर दुसरा हेड आहे तो म्हणजे खर्चाचा, एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरमध्ये काय दाखवायचं आहे, इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजे इंटरेस्ट पेड, त्या बँकिंग कंपनीने पेड केलेला इंटरेस्ट. जसं ग्राहक ठेवी ठेवतात, त्या ठेवींवर बँकेला व्याज द्यावं लागते, तसेच बँका इतर बँकांकडून जर कर्ज घेत असतील तर त्या कर्जावर सुद्धा व्याज द्यावे लागते. तर अशा प्रकारचं इंटरेस्ट एक्सपेंडेड किंवा यालाच इंटरेस्ट पेड असं म्हणतात, म्हणजे बँकेने पेड केलेलं इंटरेस्ट शेड्यूल नंबर 15 अंतर्गत दाखवलं जाते. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे संचालनाचा खर्च, म्हणजे बँका चालवण्यासाठी जो दैनंदिन खर्च करावा लागतो त्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असं म्हणतात. आणि हा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 मध्ये दाखवला जातो आणि त्याची जी काही टोटल असेल ती अमाऊंटच्या कॉलममध्ये दर्शवली जाते. आणि प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी याला शेड्यूल नंबर दिलेलं नाही आहे, परंतु ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी या अंतर्गत घेतल्या जातात. जसं इन्कम टॅक्स असेल, बॅड डेट्स असेल, ज्या काही प्रोव्हिजन्स असतील त्या प्रोव्हिजन्स या ठिकाणी घेतल्या जातात आणि एकूण टोटल केली जाते एक्सपेंडिचरची, टोटल एक्सपेंडिचर. त्यानंतर तिसरा हेड घेतला जातो प्रॉफिट ऑर लॉस, नफा किंवा तोटा. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फॉर द इयर, म्हणजे पहिल्या हेडची जी टोटल आहे, टोटल इन्कम मधून टोटल एक्सपेंडिचर मायनस केला जातो. तो मायनस केल्यानंतर जो काही नेट प्रॉफिट येईल किंवा नेट लॉस येईल तो या ठिकाणी दर्शवला जातो. त्यानंतर प्रॉफिट ब्रॉड फॉरवर्ड, मागील वर्षीचा जो काही प्रॉफिट जर दिला असेल तर तो सुद्धा या ठिकाणी घेतला जातो आणि याची टोटल केली जाते. त्यानंतर चौथं हेड जे आहे ॲप्रोप्रिएशन, नफ्याचं नियोजन. यासाठी आपण इतर कंपन्या असतील तर प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट नावाचं खातं तयार करावं लागत होतं, परंतु बँकिंग कंपनीचं जे ॲप्रोप्रिएशन आहे, नफा तोट्याचं नियोजन आहे, हे नफा तोटा खात्यामध्येच दर्शवलं जाते. यामध्ये ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह, शुद्ध नफ्याच्या 25% रक्कम, दरवर्षी बँकिंग कंपनीला होणाऱ्या शुद्ध नफ्याच्या 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर केली जाते. प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिली असो किंवा नसो, शुद्ध नफ्याच्या नेट प्रॉफिटच्या 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करायची असते. त्यानंतर ट्रान्सफर टू रेव्हेन्यू रिझर्व्ह दिलं असेल तर ट्रान्सफर करायचं आहे, बाकीचे जे रिझर्व्ह आहेत ते ॲडजस्टमेंटमध्ये जर दिले असतील तरच ट्रान्सफर करायचे आहेत, परंतु स्टॅच्युटरी रिझर्व्ह बँकिंग कंपनीला आपल्या नफ्याच्या 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करावी लागते. त्यानंतर ट्रान्सफर टू डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह, या निधीला जर अमाऊंट ट्रान्सफर केली असेल तर. ट्रान्सफर टू एनी अदर रिझर्व्ह, ट्रान्सफर टू सेंट्रल गव्हर्नमेंट, प्रपोज डिव्हिडंड आर डिव्हिडंड पेड, जो लाभांश आहे तो सुद्धा नफ्यातूनच पेड केला जातो आणि म्हणून त्याची नोंद आहे ती ॲप्रोप्रिएशनमध्ये घ्यावी लागते. त्यानंतर आहे प्रपोज इंटरिम डिव्हिडंड आर पेड. इंटरिम डिव्हिडंड असेल, मध्य लाभांश घोषित केला असेल बँकिंग कंपनीने तर तो सुद्धा यामध्ये घ्यायचा असतो. आणि प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड टॅक्स, डिव्हिडंड टॅक्ससाठी जर प्रोव्हिजन केली असेल तर ती सुद्धा या ठिकाणी घ्यायची असते. आणि जो काय बॅलन्स उरेल, बॅलन्स कॅरी ओव्हर टू बॅलन्स शीट, नफा तोट्या खात्याची जी काय बॅलन्स शिल्लक राहील ती बॅलन्स शीटला ट्रान्सफर केली जाते. तर नफा तोटा खात्यामध्ये जे 13 ते 16 शेड्यूल घेतले जातात, या शेड्यूलचं सुद्धा विशिष्ट प्रारूप असते. तर 13वा जे शेड्यूल आहे इंटरेस्ट अर्न, तर यामध्ये बँकेने आपल्या ग्राहकांना विविध मार्गांनी दिलेल्या कर्जावर मिळालेले व्याज आणि मुदत भरण्यापूर्वी ग्राहकांच्या विपत्राचे पूर्वप्रापण केल्याबद्दल, ग्राहकांची विपत्र वटवल्याबद्दल मिळणारा डिस्काउंट
हे बँकेचे महत्त्वाचे उत्पन्न असते. व्याज आणि डिस्काउंट यांचा समावेश या शेड्यूल नंबर 13 अंतर्गत करायचा असतो. तर यामध्ये शेड्यूल नंबर 13 मध्ये कोणकोणती पदं घ्यायची ती या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. डिस्काउंट ऑन बिल्स डिस्काउंटेड. बँकेने जर अशा प्रकारचं बिल्स डिस्काउंटेड केलं असेल, बँकेने पूर्वप्रापित केलेल्या विपत्राची पूर्वप्रापित केलेले विपत्र असतील, डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड, किंवा दुसऱ्याही नावानं पद दिला असेल इंटरेस्ट अँड डिस्काउंट, त्यामधून लेस करायचं आहे रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड. रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड त्याचं क्लोजिंग बॅलन्स दिलं असेल आणि ओपनिंग बॅलन्स दिलं असेल तर क्लोजिंग बॅलन्स मायनस करायचा आहे आणि ओपनिंग बॅलन्स प्लस करायचा आहे. आणि त्यामधून अनएक्सपायर डिस्काउंट जर दिलं असेल तर ते सुद्धा मायनस करायचं आहे. तर रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड म्हणजे काय, तर बँकेने जी वटवलेली विपत्रे आहेत ती ताळेबंदाच्या दिवसापर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत पूर्ण होत असल्यास अशा पूर्वप्रापित विपत्रावर बँकेने जो डिस्काउंट कापलेला असतो ते बँकेचे त्या वर्षीचे उत्पन्न मानले जाते. परंतु बऱ्याच वेळा ताळेबंदाच्या तारखेपर्यंत पूर्वप्रापित विपत्राची मुदत संपलेली नसते आणि त्यामुळे बँकेने कापून घेतलेल्या अपहाराच्या संपूर्ण रकमेला संबंधित वर्षाचे उत्पन्न समजणे जमा खर्चाच्या दृष्टीने चुकीचे ठरते. आणि म्हणून अपहाराचे विभाजन जो डिस्काउंट असतो त्या डिस्काउंटचे विभाजन मुदतीच्या प्रमाणात ताळेबंदाच्या पूर्वीचा काळ व ताळेबंदाच्या नंतरचा काळ अशा 2 काळात करण्यात येते. ताळेबंदाच्या नंतरच्या काळाशी संबंधित असलेल्या रकमेला रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड असं म्हणतात. आणि ही रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेडची जी काही रक्कम आहे ती डिस्काउंट ऑन बिल्स डिस्काउंटेड यामधून मायनस करावी लागते. कधी कधी ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स असं दिलं असते तर क्लोजिंग बॅलन्स मायनस करायचं आहे आणि ओपनिंग बॅलन्स प्लस करायचं आहे. त्यानंतर दुसरं जे पद आहे ते म्हणजे इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे गुंतवणुकीपासून मिळालेलं व्याज. बँकेनं ज्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल त्या ठिकाणाहून बँकेला जर व्याज मिळालं तर ते बँकेचं उत्पन्न आहे, ते सुद्धा शेड्यूल नंबर 13 अंतर्गत दाखवलं जाते. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन लोन अँड ॲडव्हान्सेस. बँकेने दुसऱ्यांना दिलेल्या कर्जावर, बँक दुसऱ्यांना सुद्धा कर्ज देते, ग्राहकांना किंवा इतरांना, व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना कर्ज देते. तर अशा कर्जावर जर व्याज मिळालं तर ते सुद्धा बँकेचं उत्पन्न असते आणि म्हणून ते सुद्धा शेड्यूल नंबर 13 अंतर्गत दाखवलं जाते. त्याच्यावर अशा प्रकारची ॲडजस्टमेंट दिली असेल, इंटरेस्ट ऑन डाउटफुल डेट्स रॉंगली क्रेडिटेड, तर ती मात्र मायनस करायची आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट. कॅश क्रेडिट हा एक बँकेने आपल्या ग्राहकांना दिलेल्या कर्जाचा एक प्रकार आहे. रोख कर्ज याला म्हणतात, रोख कर्ज. बँकेने जर कॅश क्रेडिट दिलं असेल, बँक आपल्या ग्राहकांना जर अशा प्रकारचं कर्ज दिलं असेल आणि त्या कर्जावर जर व्याज मिळालं असेल तर ते बँकेचं उत्पन्न असते, ते सुद्धा या शेड्यूलमध्ये घ्यायचं असते. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट. बँका आपल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देतात. हे सुद्धा बँकेने त्यांच्या ग्राहकांना दिलेलं एक प्रकारचं कर्ज असते आणि म्हणून त्यावर मिळालेलं व्याज हे सुद्धा बँकेचं उत्पन्न मानलं जाते आणि ते या ठिकाणी घेतलं जाते इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट म्हणून. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ॲडव्हान्सेस हे सुद्धा बँकेने ग्राहकांना दिलेलं एक प्रकारचं कर्ज आहे आणि त्याच्यावर व्याज मिळत असेल तर ते सुद्धा बँकेचं उत्पन्न आहे. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ RBI. RBI मध्ये प्रत्येक व्यापारी बँकेला RBI मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये खातं काढून त्या खात्यामध्ये विशिष्ट रक्कम जमा करावी लागते. त्या रकमेवर जर व्याज मिळालं असेल तर ते सुद्धा त्या बँकेचं उत्पन्न असते आणि म्हणून अशा प्रकारे इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ RBI, जसं आपण एखाद्या बँकेमध्ये खातं काढतो आणि त्या खात्यामध्ये जी बॅलन्स रक्कम असते त्या बॅलन्सवर जे काही व्याज मिळते ते आपलं उत्पन्न असते, तसंच
व्यापारी बँका सुद्धा रिझर्व्ह बँकेमध्ये खातं काढतात आणि त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेजवळ जी काही शिल्लक असेल त्या बँकेची, त्या शिल्लकेवर व्याज मिळते, हे सुद्धा त्या बँकेचं उत्पन्न असते. त्यानंतर अक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीवर जे व्याज आहे ते ड्यू झालं असेल, अक्रू झालं असेल, तर ते सुद्धा बँकेचं उत्पन्न असते आणि ते सुद्धा या ठिकाणी ते शेड्यूल नंबर 13 अंतर्गत दाखवलं जाते. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड, बँकेला जर डिस्काउंट प्राप्त झालं असेल, कारण बरेच असे व्यवहार बँका डिस्काउंटवर करीत असतात आणि अशा प्रकारे जर डिस्काउंट प्राप्त झालं असेल तर ते सुद्धा शेड्यूल नंबर 13 अंतर्गत दाखवलं जाते. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड, बँकेला जर व्याज मिळालं असेल, नुसतं इंटरेस्ट रिसिव्ड असं जरी दिलं असेल तरी ते सुद्धा शेड्यूल नंबर 13 अंतर्गत घ्यायचं असते. त्यानंतर शेड्यूल नंबर 13 ची टोटल करायची असते. ही टोटल केल्यानंतर ही टोटल जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा मुख्य फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटमध्ये इन्कम या हेड अंतर्गत जे पहिलं पद आहे इंटरेस्ट अर्न किंवा रिसिव्ह, शेड्यूल नंबर 13, ही टोटल या ठिकाणी घ्यायची असते. त्यानंतर 4वा शेड्यूल पाहू आपण, अदर इन्कम. अदर इन्कम मध्ये काय काय घ्यायचं? अदर इन्कम म्हणजे इतर उत्पन्न. यामध्ये आहे कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज, कमिशन, विनिमय आणि दलाली. तर बँका आपल्या ग्राहकांकरिता विविध प्रकारची कार्य करीत असतात. उदाहरणार्थ ग्राहकांच्या विमा पॉलिसीचे हप्ते भरणे, ग्राहकांच्या वतीने इतरांकडून व्याज जमा करणे, ग्राहकांच्या प्राप्य विपत्रांचे पैसे गोळा करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करणे इत्यादी कार्य बँका करीत असतात. अशा कार्याचा मोबदला म्हणून बँक आपल्या ग्राहकांवर विशिष्ट रकमेचा चार्ज करत असते. त्या चार्जलाच म्हणजे अशा कार्यापासून बँकेला मिळणाऱ्या उत्पन्नाला कमिशन असं म्हणतात. त्यानंतर एक्सचेंज म्हणजे काय? तर रिझर्व्ह बँक विदेशी चलनाचे रूपांतर भारतीय चलनामध्ये करून देण्याचे अधिकार काही बँकांना दिलेले आहेत. तर चलन बदलवून देताना म्हणजे एका चलनाचं रूपांतर दुसऱ्या चलनामध्ये करताना देशी व विदेशी ग्राहकाकडून बँकेला जो मोबदला मिळतो त्यालाच विनिमय, एक्सचेंज असं म्हणतात. त्यानंतर ब्रोकरेज म्हणजे काय? तर ब्रोकरेज म्हणजे दलाली. बँक आपल्या ग्राहकांसाठी संपत्तीच्या खरेदी विक्रीत किंवा व्यापारिक व्यवहारात मदत करीत असेल तर त्या बदल्यात बँकेला दलाली मिळत असते, ब्रोकरेज मिळत असते. तर अशा प्रकारे कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज हे बँकेचं उत्पन्न असते आणि ते अदर इन्कम मध्ये दाखवलं जाते. त्यानंतर रेंट रिसिव्ड, बँकेला जर भाडं मिळालं तर ते सुद्धा बँकेचं उत्पन्न आहे आणि ते शेड्यूल नंबर 14 मध्ये दाखवलं जाते. सन्ड्री चार्जेस, बँकेने विविध प्रकारचे चार्जेस आकारले असतील तर ते सुद्धा या ठिकाणी दाखवले जातात. मिससेलिनियस इन्कम, किरकोळ उत्पन्न असेल बँकेचं, ते सुद्धा या हेड अंतर्गत दर्शवलं जाते. त्यानंतर आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, बँकेनं आपली एखादी गुंतवणूक जर विकली असेल किंवा असेट असेल, लँड, बिल्डिंग, जी काही असेट असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल ती विकली असेल आणि त्या विक्रीवर जर नफा झाला असेल तर तो या अंतर्गत दाखवला जातो. आणि त्यापासून जर तोटा झाला असेल, लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, तर तो त्यामधून मायनस केला जातो. प्रॉफिट ऑन लॉस दोन्ही दिला असेल तर प्रॉफिट घ्यायचा, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, आणि त्यामधून लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट मायनस करायचा आहे. त्यानंतर आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन. इन्व्हेस्टमेंटचं जर पुनर्मूल्यांकन जर केल्या गेलं असेल आणि त्या पुनर्मूल्यांकनामध्ये त्या गुंतवणुकीवर जर नफा होताना दिसत असेल तर तो या ठिकाणी घ्यायचा आणि लॉस होत असेल तर तो मात्र मायनस करायचा आहे.
त्यानंतर आहे प्रॉफिट ऑन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन. आता सांगितल्याप्रमाणे बँका जे चलन बदलवून देताना जे एक्सचेंजचं काम करतात, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर बँकेला प्रॉफिट होत असेल तर तो प्रॉफिट घ्यायचा आहे, लॉस होत असेल तर तो मायनस करायचा आहे. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर नावाची कन्सेप्ट तुम्ही BCom फर्स्ट इयरला शिकले असाल, तर त्यामध्ये जर इन्कम झाला असेल, इन्कम फ्रॉम जॉईंट व्हेंचर, तर तो सुद्धा या ठिकाणी घ्यायचा आहे. डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम कंपनीज. बँका काही कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करत असतात, म्हणजे शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. तर त्या गुंतवणुकीवर कंपनीला जर लाभांश मिळाला असेल, डिव्हिडंड मिळाला असेल, तर ते सुद्धा बँकेचं उत्पन्न समजलं जाते. त्यानंतर लॉकर रेंट. बँका आपल्या काही विशिष्ट ग्राहकांना लॉकरची सोय उपलब्ध करून देतात. त्या लॉकरमध्ये ग्राहकांना मौल्यवान संपत्ती, सोनं, चांदी, हिरे, मोती, पैसा, आडका, कागदपत्र ठेवता येतात. अशा लॉकरवर बँका भाडं आकारत असतात, रेंट आकारत असतात. ते रेंट जर बँकेला मिळालं तर ते सुद्धा बँकेचं उत्पन्न असते. त्यानंतर आहे अदर रिव्हेन्यू रिसिप्ट. इतर आगम प्राप्ती असेल तर ती सुद्धा शेड्यूल नंबर 14 मध्ये घेतली जाते. त्यानंतर आहे प्रॉफिट ऑन गोल्ड व्हॅल्युएशन. बँकेकडे काही सोनं असेल, गोल्ड असेल, आणि त्या सोन्याच्या व्हॅल्युएशनवर प्रॉफिट होत असेल. सोन्याचं मूल्य वाढलं तर सोन्याची व्हॅल्यू वाढेल. सोन्याचं मूल्य दिवसेंदिवस वाढत असते. मागच्या वर्षीपर्यंत जो रेट होता तो यावर्षी जर वाढला असेल, तर अशा प्रकारचा जो काही प्रॉफिट आहे गोल्डच्या व्हॅल्युएशनचा, गोल्डचं व्हॅल्युएशन केलं जाते आणि त्या गोल्डच्या व्हॅल्युएशनवर जर प्रॉफिट होत असेल तर तो सुद्धा या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेट्स. नॉन बँकिंग असेट्स म्हणजे काय? ते मॉनिटरी इकॉनॉमिक्सचं एक युनिट आहे, अनिष्पादित संपत्ती. त्या अंतर्गतच आपण ती कन्सेप्ट शिकलेलो आहोत की नॉन बँकिंग असेट्स, त्या ठिकाणी नॉन परफॉर्मिंग असेट्स अशा प्रकारचा शब्द होता. नॉन बँकिंग असेट्स म्हणजे एखाद्या ग्राहकाने जर कर्ज घेतलं आणि त्या कर्जाची परतफेड केली नाही, तर ग्राहक जी संपत्ती तारण म्हणून ठेवते त्या संपत्तीची विक्री बँक करीत असते. तर अशा प्रकारच्या विक्रीवर जर नफा होत असेल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेट, तर तो सुद्धा बँकेचं उत्पन्न समजलं जाते आणि ते शेड्यूल नंबर 14 अंतर्गत घेतलं जाते. अशा प्रकारे सर्व पदांची टोटल केली जाते. शेड्यूल नंबर 14 मध्ये जेवढे काही पदं घेतलेले आहेत त्या सर्व पदाची टोटल केली जाते आणि ही टोटल जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा मुख्य फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये इंटरेस्ट इन्कम या पहिल्या हेड अंतर्गत दुसरं जे पद आहे अदर इन्कम, शेड्यूल नंबर 14, याची टोटल या ठिकाणी दर्शवली जाते. त्यानंतर एक्सपेंडिचर साईडचे 2 शेड्यूल आणि एक प्रोव्हिजन्स अँड कंटिंजन्सी आहे. तर शेड्यूल नंबर 15 15वं शेड्यूल आहे. 15व्या शेड्यूलचं नाव आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजे बँकेने पेड केलेला इंटरेस्ट. बँकेला जसं इंटरेस्ट मिळतं, रिसिव्ड होतं, तसंच बँकेला इंटरेस्ट पेड सुद्धा करावा लागतो. कारण बँकेमध्ये अनेक ग्राहक आपला पैसा ठेवत असतात, त्या पैशावर बँकेला व्याज द्यावं लागते. त्याचप्रमाणे बँका इतर बँकेकडून आणि वेळ पडल्यास रिझर्व्ह बँकेकडून सुद्धा अल्पकालीन कर्ज घेत असते. त्या कर्जावर बँकेला व्याज द्यावं लागते. तर शेड्यूल नंबर 15 मध्ये पहिलं जे पद आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे स्थिर ठेवी. ठेवींचे प्रकार आहेत, यापैकी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे स्थिर ठेवी किंवा यालाच मुदती ठेवी असं म्हणतात. या मुदती ठेवीवरील व्याज हा बँकेचा खर्च समजला जातो. कारण मुदती ठेवीवर बँकेला व्याज द्यावं लागते ग्राहकांना आणि म्हणून तो बँकेचा खर्च असतो, तो या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन करंट अकाउंट. साधारणतः करंट अकाउंटवर फार व्याज दिलं जात नाही, परंतु ज्या बँका व्याज देत असतील अशा प्रकारच्या खात्यावर, तर ते व्याज करंट अकाउंट साधारणतः व्यापारी लोक काढतात. कारण त्यांना
दिवसभरात अनेक ट्रान्झॅक्शन करावे लागतात. केव्हाही पैसा येऊ शकतो किंवा केव्हाही पैशाची आवश्यकता पडू शकते आणि यासाठी ते करंट अकाउंट काढत असतात. तर अशा करंट अकाउंटवर जर बँकेनं व्याज दिलं असेल तर ते व्याजसुद्धा बँकेचा खर्च असतो, तो या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक अकाउंट. सेव्हिंग बँक अकाउंट तर अनेक व्यक्ती काढतात. जवळपास साधारण प्रत्येकच व्यक्ती सेव्हिंग बँक अकाउंट बचत खाते काढत असतं. या बचत खात्यावर सुद्धा बँका कमी दराने व्याज देतात, परंतु देतात. आता तर दर अजून कमी झालेले आहेत. असं असलं तरी जे काही व्याज बँकेला द्यायचं आहे ते बँकेला द्यावं लागते आणि म्हणून अशा प्रकारच्या बचत खात्यावर बँकेनं दिलेलं व्याज हे बँकेचा खर्च असतो आणि म्हणून तो शेड्यूल नंबर 15 अंतर्गत घेतला जातो. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स आर बॉरोविंग. डिपॉझिट्स म्हणजे ठेवी. नुसतं डिपॉझिट हा शब्द दिला असेल तरी त्यावरील व्याज हा बँकेचा खर्च समजला जातो आणि बॉरोविंग म्हणजे कंपनीनं घेतलेलं कर्ज. या दोन्ही याच्यावर जर बँकेला व्याज द्यावं लागत असेल तर तो बँकेचा खर्च आहे आणि म्हणून तो या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन RBI बॉरोविंग. वेळप्रसंगी एखादी बँक रिझर्व्ह बँकेकडून सुद्धा अल्पकालीन कर्ज घेऊ शकते. त्या कर्जावर त्या बँकेला व्याज द्यावं लागलं असेल तर तो सुद्धा बँकेचा खर्च असतो, तो सुद्धा या ठिकाणी घेतला जातो इंटरेस्ट ऑन RBI बॉरोविंगमध्ये. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन अदर बँक बॉरोविंग. इतर बँकेकडून सुद्धा बँका कर्ज घेत असतात. एक बँक दुसऱ्या बँकेकडून, तिसऱ्या बँकेकडून, चौथ्या बँकेकडून अशा प्रकारे आवश्यकतेनुसार कर्ज घेत असतात. तर अशा प्रकारे एखाद्या बँकेने इतर बँकेकडून जर कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जावर व्याज द्यावं लागते, पेड करावं लागते. अशा प्रकारे पेड केलेलं व्याज या ठिकाणी घेतलं जाते. त्यानंतर आहे इंटरेस्ट पेड टू RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. इंटरेस्ट पेड केलं असेल, वरील तोच पद आलेला आहे, रिपीट झालेला आहे. इंटरेस्ट पेड टू RBI रिझर्व्ह बँकेला जर व्याज दिलं असेल तर ते सुद्धा यामध्ये घेतलं जाते. त्यानंतर आहे इंटरेस्ट पेड अँड अक्रूड. पेड केलेला इंटरेस्ट असेल किंवा ड्यू झाला असेल तर तो सुद्धा या ठिकाणी घेतला जातो. तर अशा प्रकारे इंटरेस्ट एक्सपेंडेड किंवा पेड हे शेड्यूल नंबर 14 तयार करावं लागते, त्याची टोटल करावी लागते आणि ही टोटल जो मुख्य फॉर्मॅट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा त्यामध्ये एक्सपेंडिचर या दुसऱ्या हेड अंतर्गत दर्शवली जाते. त्यानंतर शेड्यूल नंबर 16 आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे बँक चालवण्यासाठी किंवा बँकेचा दैनंदिन खर्च करण्यासाठी जो खर्च करावा लागतो त्या खर्चालाच ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, संचालन खर्च असं म्हणतात. पहिलं आहे यामध्ये पहिलं पद आहे पेमेंट टू अँड प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज. बँकेचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागतो, पेमेंट करावा लागतो किंवा त्यांच्यासाठी काही तरतुदी कराव्या लागतात, या शेड्यूल नंबर 16 अंतर्गत येतात. रेंट, टॅक्सेस अँड लाईटिंग. बऱ्याचशा बँकांचं जे ऑफिस असते हे भाड्यानं घेतलेलं असते. जी जागा असते, इमारत असते ती भाड्यानं घेतलेली असते. तर अशा प्रकारे भाड्यानं घेतलेल्या इमारतीवर जे भाडं द्यावं लागते ते रेंट किंवा इतर जे काही टॅक्सेस असतील आणि जो लाईट बिल असेल, लायसन्सेस असतील, ह्या सर्व बँकेला खर्च करावा लागतो, तो या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज अँड टेलिग्राम. छपाईचा खर्च आहे, प्रिंटिंगचा खर्च आहे, पोस्टाचा खर्च आहे, टेलिग्रामचा खर्च आहे. हा सर्व खर्च यामध्ये घेतला जातो. यावर जर अशी ॲडजस्टमेंट असेल इन हँड ॲट द एंड ऑफ इयर तर ती मायनस केली जाते. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटी. ॲडव्हर्टाइजमेंट आणि पब्लिसिटी म्हणजे जाहिरात. काही बँका जर नवीन असतील किंवा खाजगी असतील किंवा जुन्या बँका जरी असतील, SBI जरी असेल, तर त्यांना एखादी नवीन सेवा जर त्यांनी ग्राहकांसाठी आणली असेल तर त्याची जाहिरात आणि पब्लिसिटी करत असतात. तर त्याकरिता सुद्धा बँकांना खर्च करावा लागतो, तर तो सुद्धा या अंतर्गत घेतला जातो. त्यानंतर आहे डिप्रिसिएशन ऑन बँक प्रॉपर्टी, असेट्स, प्रिमायसेस, ऑफिस कार, बिल्डिंग.
अशा प्रकारे बँकेच्या कोणत्याही असेटवर किंवा बँकेच्या प्रॉफिटवर जर घसारा आकारला असेल तर तो सुद्धा या अंतर्गत दर्शवला जातो. त्यानंतर आहे डायरेक्टर फीज, अलाउन्सेस अँड एक्सपेन्सेस. संचालकाची जी काही फी असेल, अलाउन्सेस असेल आणि खर्च असतील तर ते सुद्धा या अंतर्गत घेतले जातात. ऑडिटर फीज अँड एक्सपेन्सेस अँड अलाउन्सेस. अंकेशन, बँकेचं अंकेशन करावं लागते आणि ते अंकेशन करणारा जो अंकेशक आहे, ऑडिटर आहे, त्याला सुद्धा फी द्यावी लागते. त्यानंतर आहे लॉ चार्जेस. बँकेला जर अशा प्रकारचं काही कायदेविषयक बाबीसंबंधी जर गरज पडली तर लॉ चार्जेस सुद्धा द्यावे लागतात. पोस्टेज, टेलिग्राम, टेलिफोन एक्सेट्रा, कम्युनिकेशन चार्जेस, स्टॅम्प्स, SMS चार्जेस, अशा प्रकारचा जो काही खर्च आहे तो सुद्धा जर बँकेला करावा लागत असेल तर तो सुद्धा या अंतर्गत घेतला जातो. त्यानंतर आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्स. दुरुस्ती आणि देखभालीचा सुद्धा खर्च करावा लागतो. त्यानंतर आहे इन्शुरन्स, विमा, इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस, सन्ड्री चार्जेस अँड अदर एक्सपेन्सेस आर जनरल एक्सपेन्सेस. सॅलरीज टू स्टॉक अँड अलाउन्सेस अँड अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तेच पदं पुन्हा रिपीट होत आहेत, फक्त नाव थोडंफार बदलत आहे. त्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ जर केलं असेल तर ते सुद्धा या अंतर्गत घेतलं जाते. त्यानंतर आहे मॅनेजिंग डायरेक्टर रेम्युनरेशन आणि सॅलरी टू जनरल मॅनेजर. अशा प्रकारचे जर पदं दिले असतील तर हे सर्व पदं खर्च समजून, त्या बँकेचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस समजून तो शेड्यूल नंबर 16 अंतर्गत घेतलं जातो. आणि या शेड्यूल नंबर 16ची जी काही टोटल आहे ती टोटल मुख्य जो फॉर्मॅट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये घेतलं जाते. त्यानंतर एक्सपेंडिचर या दुसऱ्या हेड अंतर्गत तिसरं जे पद आहे ते म्हणजे प्रोव्हिजन अँड कंटिन्जन्सी. याला शेड्यूल नंबर वगैरे दिलेलं नाही आहे, परंतु प्रोव्हिजन्स अँड कंटिन्जन्सी असतील तर यासाठी आपल्याला हे तयार करावं लागते. यामध्ये प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, बुडीत कर्जासाठी तरतूद जर असेल तर ती करायची आहे. त्यानंतर बॅड अँड डाऊटफुल डेट्स किंवा रिटर्न ऑफ जर केलं असेल तर ते सुद्धा यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स, इन्कम टॅक्स किंवा टॅक्सेशन, कोणताही शब्द असेल तरी ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्स, इन्कम टॅक्स, टॅक्सेशन. तर अशा पद्धतीने प्रोव्हिजन अँड कंटिन्जन्सीमध्ये काही पदं घ्यायची आहेत आणि याची जी काही टोटल आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो मुख्य फॉर्मॅट आहे त्या मुख्य फॉर्मॅटमध्ये एक्सपेंडिचर हे दुसरं जे हेड आहे त्या दुसऱ्या हेड अंतर्गत तिसरं जे पद आहे प्रोव्हिजन अँड कंटिन्जन्सी, याची टोटल या ठिकाणी घ्यायची आहे. आणि जशी इन्कमची टोटल करतो तशीच एक्सपेंडिचरची टोटल करायची असते. त्यानंतर प्रॉफिट किंवा लॉस, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपल्याला काढायचा असतो. आणि त्यानंतर प्रॉफिट ब्रॉड फॉरवर्ड, मागील वर्षीचा प्रॉफिट दिला असेल तर तो सुद्धा या ठिकाणी घ्यायचा असतो. त्यानंतर ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह तुम्हाला सांगितलं होतं, हे या ठिकाणी दिलेलं सुद्धा आहे. स्टॅच्युटरी रिझर्व्ह वैधानिक किंवा परिनियत संचिती. कलम 17 नुसार बँकेला दरवर्षी नफ्याच्या नेट प्रॉफिटच्या 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्व्हला स्थानांतरित करणे अनिवार्य आहे. प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिली असो किंवा नसो, स्टॅच्युटरी रिझर्व्ह नेट प्रॉफिटच्या 25% रक्कम बँकेला स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करावी लागते. परंतु करंट इयरचं नेट प्रॉफिट, करंट इयरचं जे काही नेट प्रॉफिट असेल त्याच नेट प्रॉफिटवर 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर केली जाते आणि ती रक्कम या ठिकाणी दाखवलं जाते चौथ्या हेड अंतर्गत. चौथं हेड आहे प्रोव्हिजन. प्रोव्हिजन म्हणजे जो काही नफा तोटा बँकेला झालेला आहे त्या नफा तोट्याचं नियोजन. तर त्यातील पहिलं जे पद आहे याच्यावरचं जे काही नोट लिहून दिलेली आहे किंवा सांगितले आहे तुम्हाला समजावून, ती नोट लक्षात ठेवायची आहे. नेट प्रॉफिटच्या 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर केली जाते. बाकीचे जी रिझर्व्ह आहेत ते प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिली असेल तरच आपल्याला करायचे असतात. तर अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस